मॅचला सुरुवात करायची ताबडतोब कृपया रतन 11 तुळसुंडे या संघाच्या सर्व खेळाडूंनी ताबडतोब मैदानावरती यायचं आहे. तसेच श्रीहरी विठ्ठल जांभारी याही संघाने ताबडतोब मैदानावरती हजर राहायचं आहे. तसेच आयडीएल पडवे जर आपण आला असाल तर कृपया मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. आयडीएल पडवे दोनातलं एक चॉईस करा. हॅलो, चालू होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे दत्तापूर्वज कासारवेली विरुद्ध आरो 11 पूर्णगड. तर दोन्ही संघांमध्ये मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया डी गटातून चालू होणारा हा सामना. हॅलो, हॅलो, माइक चेक चेक. हॅलो, चेक. विवेक बालू काय बबलू बालू शिवराज. चला सामन्याला सुरुवात होते. पाहूया स्ट्रायकर बॅटर असेल तो म्हणजेच बालू. 9 सेकंडला शिवराज लाखली. पाहूया गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. गोलंदाज विवेक हरजकर. पाहूया पहिला चेंडू घेऊन आलाय आपल्या संघासाठी. हा चेंडू मात्र नक्कीच पंच केलाय. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावेसाठी सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने गेलाय चेंडू. 4 धावा झेलला जातील. पहिला चेंडू मात्र सुरुवात केली श्री गणेश केली आहे. बाळू याने चांगला असा फटका पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. बालूच्या माध्यमातून पाहूया पुढचा चेंडू विवेक याचा. हा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा पंच केला. सरळ सीमा रेषा पार. येतोय खणखणीत चौकार वाजवला जात आहे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले गेले आहेत. आक्रमक अशी खेळी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा विवेक. बाळूसाठी एक चांगलीशी फलंदाजी करतोय बाळू आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. विवेक हा मात्र चांगला चेंडू आहे. चांगला यष्टीरक्षण सुद्धा यावेळी पाहायला मिळतंय. चेंडूवरती मात्र भूपेंद्र हरजकर चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. चेंडू आहे पाहूया. या चेंडूवरती 4 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचली तब्बल 12 अंकावरती. पाहूया पुढचा चेंडू विवेक याचा. हा मात्र चांगला चेंडू आहे. टटवला चेंडू सरळ सीमा पार. पुन्हा एकदा चेंडू फरार झालाय. 4 धावेसाठी धावसंख्या पोहोचली आहे 16 अंकावरती. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध रतन नायन तळशिंदे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी एक इनिंग झाल्यानंतर
परत राहायचंय. येत नाही. पाहूया पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी आलाय प्रशांत. पाहूया फलंदाज असतील तो म्हणजेच शिवराज. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मात्र जातोय ज्या दिशेने एका धावेसाठी. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र या चेंडूवरती मात्र अवांतर चेंडू येतोय. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत याचा शिवराजसाठी. हा मात्र चांगला चेंडू, फसवा चेंडू होता. यष्टांच्या मागे थोडीशी चुकी होते. चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक चांगलीशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय ते म्हणजेच प्रशांत. आपल्या संघासाठी धावसंख्या झाले 19 धावा. चांगल्याशी धावफलक चालू होतं त्यांना रोखलं गेलंय ते म्हणजे प्रशांत यांनी. पाहूया शिवराज यावेळी मात्र फलंदाजीसाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. किती धावा जोडल्या जातील पाहूया. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय विनायकच्या माध्यमातून. पाहूया पाहूया हा मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू मात्र जातोय फरार झालाय 4 धावेसाठी. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केले ते म्हणजे प्रशांत याने. चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. धावसंख्या झाली 23 धावा. थोडासा बदल घडवण्यात येतो. पुढील येणारा सामना असेल श्रीहरी विठ्ठल जांभारे विरुद्ध बजरंग कावडांबरे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी एक इनिंग झाल्यानंतर लगेच नाणेफेकचा यायचा नो चेंडू घोषित केला जातो त्यांचं मळेकर यांच्याकडून. नो चेंडू येतोय. पाहूया पुढचा चेंडू कैलाशाचा बाळूसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. पाहूया कैलास यावेळी मात्र चांगलीशी गोलंदाजी करतो. या चेंडूवरती मात्र फरार झालाय चेंडू 4 धावेसाठी. आता मात्र थोडासा लाईन मध्ये पाहायला मिळतोय बाळू. धावसंख्या पोहोचली 28 धावा.
पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू होता. फलंदाज मात्र बाद झाला असता. चेंडू जातो जॉर्जच्या दिशेने. एका धावेसाठी धावसंख्या पोहोचली जाते तब्बल 29 अंकावरती. पुढचा चेंडू कैलास पुन्हा एकदा तयार झाला डावीसाठी. डावी एक चांगली अशी कामगिरी करतो आपल्या संघासाठी. परंतु कैलास इतक्या ताकदीचा गोलंदाज चढवला जातो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं. परंतु यावेळी मात्र चेंडू जातो 4 धावेसाठी. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. कैलास तयार असेल बाळूसाठी. बाळू एक चांगलीशी कामगिरी करतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच्यावर चेंडू सरळ 4 धावेसाठी. आता मात्र आक्रमक अशी खेळ करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 37 धावा. एक चेंडू बाकी असेल षटकातील अजूनही. पाहूया कैलास एक आक्रमक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हा मात्र पुलटा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण विनायकच्या माध्यमातून पाहूया. एक आपल्या संघासाठी 3 धावा वाचवले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण टाळ्या वाजवावे लागतील विनायकसाठी. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. एक चांगली अशी यावेळी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचले 3 षटक समाप्त केर 38 धावा. पाहूया चौथा षटक हाताळण्यासाठी आलं होतं अरे 11 संघाचे सर्वे सर्वा सुकेश आंबेडकर. आपल्याला वेळोवेळी मदत करणारे आमच्या या वाढीसाठी कायम मदत करणारे कुठलीही टुर्नामेंट असू देत, रासील चषक असू दे, आमचं श्रीराम चषक असू दे, रामनवमीची मोठी टुर्नामेंट होते त्याला सुद्धा मदत करणारे आणि आमच्या आता 40+ ची ही टुर्नामेंट आहे या टुर्नामेंटसाठी चांगलं असं मदत करणारे ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच सुकेश आंबेडकर. फलंदाज यावेळी मात्र बाद होतो. फलंदाज मात्र बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. चांगलं असं यावेळी आपल्याला सांघिक खेळ पाहायला मिळाला. तो म्हणजेच आरो 11 पूर्णगड संघाकडून सुकेश आंबेडकर एक चांगले असे नावाजलेले गोलंदाज आपल्याकडे पाहायला मिळतात. नो चेंडू यावेळी फेकला गेलाय. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय कैलासच्या माध्यमातून. थोडासा मुंबईवरून काल रात्री बसून आज सकाळी उपस्थित झालेत आपल्याला क्रीडांगणावरती खेळण्यासाठी ते म्हणजे सुकेश आंबेडकर. पाहूया हा मात्र चांगला चेंडू. आता मात्र टट्टाबला चेंडू सरळ 4 धावेसाठी. 4 धावा सोडल्या जातील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 44 धावा. 44 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू आहे. परत पुन्हा एकदा नो चेंडू मात्र घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू मात्र यावेळी पाहायला मिळतो. पुढचा चेंडू सुकेश आंबेडकर यांचा. हा मात्र चांगला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होता परंतु पाहूया किती धावा जोडल्या जातील. एक धाव मात्र पॉईंट पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली आहे 47 धावा. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू. चांगला पंच केलाय. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. संघाचं अर्धशतक प्रगती फलकावरती लागले. धावसंख्या 50. यावेळी मात्र अभिनंदन असतील दत्तपूर्वज कासवली संघाचं. हा मात्र मोठा फटका आलाय. नक्कीच चेंडू झालाय फरार 4 धावेसाठी. आता मात्र आक्रमक खेळ करताना पाहायला मिळतोय शिवराज लाकडी. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल. हाही चांगला चेंडूला लेग ब्रेकचा वापर केला होता पण चेंडू मात्र जातोय 4 धावेसाठी. हाणामारीचा षटक यावेळी घेऊन आला होता. एक चेंडू मात्र बाकी असेल. यावेळी मात्र धुवाधार फलंदाजी करतो शिवराज आपल्या संघासाठी. पाहूया थोडस चेंडू अलाइन द कार्पेटचा फटका होता. चेंडू मात्र जातो सीमा पार. 4 धावेसाठी. धावसंख्या झाले 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष समोर असेल. या 63 धावा पाहूया कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील आणि 63 धावा पाहण्यासाठी थोड्या वेळात येतो
आमच्याकडे एक मंडळाकडून बॅट्समन चॉईस बॉल म्हणजेच आपण मंडळाकडून 2 चेंडू देण्यात येणार आहेत आणि त्या 2 चेंडूवरती आपण एक चेंडू आपण स्वतःहून चॉईस करून घ्यायचा आहे. यानंतर मात्र समालोचन कक्षामध्ये जोडले जातील दोर्लेकर वाडीचा गोड आवाज आमचे छोटे समालोचक अर्णव वासावे सर. धन्यवाद भक्तराज सर. यावेळेला नक्कीच विवेक स्ट्राईक वरती असेल, नॉन स्ट्राईक वरती कैलास. नक्कीच पूर्णगड संघाची यावेळेला अगदी वेगळी अशी जोडी फलंदाजीसाठी तयार झाली आहे. नक्कीच यावेळेला 9 चेंडू पंचांकडून करार झालाय. पंकज यावेळेला पंचांची कामगिरी मेन पंच म्हणून लाभले गेले. पंकज नक्कीच चांगला फटका होता. यावेळेला डिक्लेरेशन एका धाब्यासाठी धाबसंख्या जोडली जाईल. धाबसंख्या 2 धावा फक्त आणि फक्त स्कोर कार्ड वरती यावेळेला लाभला गेला. नक्कीच पहिले षटक अभिच्या माध्यमातून फेकलं जातोय. राऊंड विकेटने मारा करतोय. 63 धावांचं यावेळेला आव्हान असेल आणि नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. 9 चेंडू फेकला तरी यावेळेला नक्कीच कमबॅक दाखवलं गेलंय. नंतर पद्धतीचा चेंडू नक्कीच फेकला गेलाय. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेटने मारा करतोय. तिसरा चेंडू चांगला फटका. यावेळेला चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा नक्कीच चाललेला या इनिंगचा पहिला चौकार. 64 धावांचं लक्ष असेल. अजून 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडूवरती पाहायला जाईल किती धावा जोडल्या जातील. पुढचे चेंडू पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच फटका सुधारलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा सलगचा हा दुसरा फटका विवेकच्या बॅट मध्ये आलेला. पहिले षटक प्रगतीपथावरती चालू आहे. 63 धावांचं आव्हान यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पुन्हा एकदा अभि राऊंड विकेटने मारा करतोय. पुढच्या चेंडू नक्कीच फटका सुधारलाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा नक्कीच यावेळेला 4 धाब्यासाठी धावसंख्या जोडली जाईल. सलग तिसरा हा चौकार विवेकच्या बॅट मधून खेचला गेलाय. धावसंख्या 14 धावा. पहिले षटक संपतंय. श्री विठ्ठल जांभारी. यानंतर होणारा सामना श्री हरी विठ्ठल जांभारी विरुद्ध बजरंग. या दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे. तरी या दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे. नक्कीच आपली मोठी लढत असेल. या मोठ्या लढतीमध्ये पाहायला जाईल कोणकोणते फलंदाज गोलंदाज खेळले जातील. 40+ ची हे टुर्नामेंट असेल. यावेळेला नक्कीच चांगल्या प्रकारे पहिले षटक संपवले गेले. 14 धावा 3 चांगले मोठे फटके खेचले गेले. नक्कीच एक डिक्लेरेशन त्यावरती 1 नो आणि 3 फटके. नक्कीच आक्रमकता दाखवली गेली आहे विवेकच्या बॅट मधून. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संजय आलाय. यावेळेला संजय कोणती कामगिरी करतोय त्याची गोलंदाजी वरती पाहायला जाईल किती फटके जोडले जातील. त्यांना ऑन स्ट्राईक असेल तर म्हणजे कैलास नॉन स्ट्राईक वर गेला. नक्कीच यावेळेला स्ट्राईक वर 4 षटकांचा गेम असेल. यावेळेला नक्कीच पहिला चेंडू फटका फिरवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा ऑफसाईड वरती पंच केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. नक्कीच 4 धावा धावसंख्येमध्ये जोडले जातील. धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वरती यावेळेला नक्कीच जोडल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा एकदा राऊंड विकेटने मारा करतोय. यावेळेला नक्कीच फटका सुजवलाय. परंतु निर्धाव चेंडू 2 चेंडू झाले त्यावरती 4 धावा जमवले गेले. धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वरती यावेळेला जोडल्या जातात. त्यानंतर पुन्हा एकदा प्रौशल पद्धतीचा फटका ऑफसाईड वरती. चेंडू जातील सीमारेषा पार. 4 धावा नक्कीच धावसंख्येमध्ये बदल. 1 चौकार 1 डॉट 1 चौकार. नक्कीच 3 चेंडूचा गेम झालाय. 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडू वरती पाहिली जाईल किती धावा जोडल्या जातील. परंतु शेवटी धाव पूर्ण केले. यावेळेला नक्कीच 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या यावेळेला नक्कीच 9 धावा या षटकामध्ये जोडल्या गेल्यात. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 23 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला नक्कीच फटका सुधारलाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. यावेळेला काय फटकेबाजी करतोय विवेक. बजरंग संघाचा संघ नाही किंवा कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये यायचंय.
नाणेफेकीसाठी गेले झाले किती धावसंख्या 31 धावा यावेळेला 17 धावा निघाले आहेत तर या षटकामध्ये नक्कीच कोणतं यश मीटिंग कमी घ्या आज अंतिम दिवस आहे म्हणून कृपया टीम मीटिंग कमी घ्या कारण खूप सामने खेळवायचे आहेत पण आजच्या दिवसामध्ये आम्हाला फायनल खेळवायचे आहे विनंती असेल दोन्ही संघांना नाणेफेकी करतील यावेळेला प्रवीण आंबेडकर आम्हाला कायम सहकार्य करत असतात ते नाणेफेकी करतील कोण निघलो यावेळेला बजरंग संघाने टॉस जिंकलाय तरी आपला निर्णय लगेच कॉम बॉक्स मध्ये सांगायचा आहे तरी आपण सामन्याकडे वळूया 31 धावा यावेळेला स्कोर कार्ड वरती जोडले जात आहे 63 धावांचा आव्हान असेल नक्की परंतु या संधीचं सोनं नाही करण्यात आलंय एक छोटी धाव नक्कीच पूर्ण केली आहे परंतु धावसंख्या या चेंडूवरती 2 जोडल्या जातील 33 धावा अजूनही 30 धावांची गरज असेल 12 चेंडू 30 धावा यावेळेला विवेक याला काहीतरी करावं लागेल 12 चेंडू 30 धावा यावेळेला हवे असतील पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच कोणती धाव नाही यावेळेला निर्धार पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु अजूनही 5 चेंडू असतील या 5 चेंडूवरती नक्कीच हाणामारी करावी लागेल आपली सिंगाला पुढे न्यायचं असेल तर नक्कीच हाणामारी करावी लागेल तीच हाणामारी यावेळेला 9 चेंडू पंचांच्या माध्यमातून कोण आले की 9 चेंडू आलाय त्यावरती फटका सुधारला असता तर नक्कीच धावसंख्या मिळाली असता परंतु एक धाव नक्कीच यावेळेला मिळेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेटने मारा करतो गोलंदाज विवेक स्ट्राईक वरती यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फसवला गेलाय नक्कीच कोणतीही धाव नाही धावसंख्येत कोणताही बदल नाही किती झाले ग धावसंख्या 34 धावा यावेळेला फटका सुधारलाय चेंडू जाईल सीमांच्या पार ओ साईडला फटका खेळलाय नक्कीच 4 धावा त्यावरती सुद्धा जोडले गेले किती झालं अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील मार्क पडतो असेल तर म्हणजे महेंद्र नक्कीच यावेळेला फटका सुधारलाय पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमांच्या पार 4 धावा यावेळेला आक्रमकता दाखवली गेली आहे सलगचा हा दुसरा चेंडू त्यावरती 2 मोठे फटके नक्कीच हे 2 मोठे फटके यावेळेला पुढच्या संघाला मागात पडतील कारण 8 धावा या 2 चेंडूवरती मिळाल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला महेंद्र राऊंड विकेटने मारा करतो परंतु विवेक एकटा लढतोय यावेळेला 1 चेंडू शिल्लक असेल निर्धाव चेंडूची सांगता गेली पंचांकडून कोणती खून नाही म्हणजे निर्धाव चेंडू धावसंख्या 42 धावा 63 धावांचं आव्हान असेल यावेळेला पाहिली जाईल कारण 1 षटक अजून बाकी असेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच 105 धावसंख्या जोडली जाईल परंतु त्यावेळेला पाहिली जाईल कारण अजून 1 चेंडू बाकी असेल 1 षटक बाकी असेल परंतु अंतिम चेंडूवरती पाहिली जाईल किती धावा जोडल्या जातील नक्कीच चेंडू जाईल सीमांच्या पार 1 2 3 4 चौकार
मोठे फटके यावेळेला जोडावे लागतील कारण 16 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज सचिन यावेळेला पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच विवेक कडून काय मंत्र पाहायला मिळतंय फलंदाजाला. परंतु प्रशांत यावेळेला स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक वरती विवेक. पहिला धक्का लाभला गेलाय. कैलास स्वरूपामध्ये राऊंड विकेटने मारा करतो सचिन. परंतु त्यावेळेला पाहायला जाईल किती धावा झाल्या ते. यावेळेला नक्कीच एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच एक धाव गुण होईल. धावसंख्येत बदल. बॉलला 15. धावसंख्या 48. धावांची गरज 4 चेंडू. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेला स्ट्राईक वरती असेल विवेक. नक्कीच त्याच्याकडे पाहिली जाईल. सर्वांच्या नजरा असतील आणि 4 चेंडूवरती 15 धावा यावेळेला पाहिली जाईल. कोणत्या प्रकारचे फटके खेळले जातील परंतु नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. 3 चेंडू आणि 15 धावा यावेळेला नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो सचिन आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 15 धावा यावेळेला फटका खेचला. चेंडू येईल सीमांच्या पार. 4 धावा. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेला कोणताही नो चेंडू पोचला गेला तर पाहायला जाईल किती धावा झाल्या येतील परंतु नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुढचा चेंडू आणि यावेळेला नक्कीच चेंडू अडवला गेलाय. कोणतीही धाव नाही. सामना जिंकलाय तो म्हणजे दत्तपूर्वज कासारवली संघाने. बजरंग संघाचा डिसिजन कृपया आपण सांगायचं. फलंदाजी घेतलाय. तर इथं बजरंग संघाने फलंदाजी स्वीकारली आहे तरी श्री हरी विठ्ठल संघाने लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं. कोणताही विलंब करायचा नाही. कृपया विनंती असेल कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला फायनल ठेवायचे. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल श्री हरी विठ्ठल जांभारी संघाला